सिल्वर फायबर क्रांती कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सिल्वर फायबर क्रांतीचा उद्देश भारतात कापसाच्या उत्पादनात वाढ करून कापड उद्योगाला चालना देणे हा होता. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळाले आणि वस्त्रोद्योग सशक्त झाला. उच्च प्रतीच्या कापूस जातींचा प्रसार, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातीसाठी उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. सिल्वर फायबर क्रांतीचा संबंध मुख्यतः कापूस उत्पादन व वस्त्रोद्योगाशी संबंधित आहे. सुरुवात या योजनेची सुरुवात सिल्वर फायबर क्रांतीची सुरुवात भारतात 1970च्या दशकानंतर झाली. विशेषतः बीटी कापूस, जैवतांत्रिक कापूस च्या आगमनानंतर या क्रांतीला विशेष गती मिळाली. यामध्ये सुधारित कापूस जातीचा वापर, सिंचन व्यवस्थापन, रासायनिक खते व कीटकनाशकांचा योग्य वापर याद्वारे कापूस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. सिल्वर फायबर क्रांतीचे जनक म्हणून कुणाचे नाव अधिकृतपणे घेतले जात नाही, कारण ही क्रांती ही एक धोरणात्मक व तांत्रिक बदलाची प्रक्रिया होती, जी विविध संस्था, संशोधन व सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून साकारली गेली. परंतु डॉक्टर C.D. मये भारतामध्ये बीटी कापूस प्रसारात मोलाची भूमिका बजावली. ते कृषी संशोधन होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात बीटी कापूस लागू करण्यात आला, ज्याचे सिल्वर फायबर क्रांतीशी गती दिली. ICAR, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनी या संस्थांनी देखील या क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सिल्वर फायबर क्रांतीचे परिणाम: भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश बनला. वस्त्रोद्योगाला भरभराट आली. कापूस शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. बीटी कापसामुळे कट नियंत्रण सुलभ झाले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.